मी आहे छान बहीण, मोठी बहीण, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी पण आलं आणलंय. आता मुली माझ्या दोघी पण भाजी बनवणार आहे, पण ब्राऊन मला जास्त चांगली वाटत आहे कारण दोन्ही भाजी छान आहे. पण आता आम्ही रिव्हील करणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आम्ही दोघी पण किचन मध्ये दिसतोय कारण आज आम्ही करणार आहे कुकिंग चॅलेंज. बघूया कोण जिंकतो, मी का हर्षा. आणि हे राहणार आहे कोण, काय जज राहणार आहे पप्पाजी. तर चला आता मी काय काय केलं दाखवते. इथे थोडीशी प्रोसेस व्हायची आहे. इथे ऑलरेडी मम्मीने कांदा भाजून दिला होता, तर मी इथे 2 छोट्या साईजचा कांदा, 2 छोट्या साईजचे कांदे असे छान भाजून घेतले, तळून घेतले इन शॉर्ट. आणि असं याच्यामध्ये घालायचं मला खोबरं किस. आय हॅव खोबरं किस. ही जी बाजूला दिसली ती आहे माझी मावशी. तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितले असाल, आधीच्या किंवा त्याच्या आधीच्या. आणि हा जो बॅकग्राऊंड म्युझिक दिसतोय भांड्यांचा, तो येत आहे काकूचा, कारण काकू लावते भांडे. आय वॉन्ट सम मसाले मम्मी. काय मसाले? थोडेसे मसाले, खडे मसाले, जास्त नाही टाकणार. हो, डोंट कॉपी मी. असं तुझं पोरगा. ओके, तर मी इथे घेत आहे 1 तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी. नाही घालणार, दालचिनी नाही टाकत, जाऊ दे. चिकन आहे तर आपण फक्त हिरवी वेलची टाकू. आहे हिरवी वेलची. तू जेव्हा शूट करशील, म्हणजे तू जेव्हा करशील ना, मग तेव्हा मी शूट करेल तू काय काय टाकलं तुम्ही. कॅमेरा आहे 1 आणि कुकिंग करणारे आम्ही दोघी, त्याच्यामुळे हो मी आले. आणि छोटस आपण दालचिनी टाकू, अगदी छोट, कारण अर्धा किलो भाजी आहे. मम्मीने कशी 1200 ग्राम आणली होती. हा, आणि काय बनवतोय तर चिकन बनवतोय मी. चिकन मसाला, थोडीशी ग्रेव्हीचा, आणि हर्षा पण काइंड ऑफ चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. आय डोंट वॉन्ट. मला 1 आणायचं आहे, घालायचं आहे लवंग, आणि 1 आहे थोडीशी मिरी, 2-3 बस. मी थोडस भाजून घेते कारण मी गॅस बंद करून घेतला होता, कांदा जळत होता म्हणून. सांडशील आहे ना ग. जसं आम्ही दोघं एकमेकांचं काही बघणार नाहीये, कारण ती तिच्या स्टाईलने बनवणार आहे आणि मी माझ्या स्टाईलने बनवणार आहे. आता याच्यामध्ये थोडस लसूण घालून घेणार आहे. आपल्याला अर्धा किलो चिकनला 10-12 लसूण. मी आलं घेऊन येते कारण हे मला औषध गॅसच विजून जातो. हा, ही मला मदत नाही करणार आहे. पण मी आहे छान बहीण, मोठी बहीण, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी पण आलं आणलंय. एक इंच आलं. माझी मम्मी मध्ये मध्ये जी येत आहे, म्हणजे संध्याकाळी ही मी भाजी आणली, सगळं आणलं आणि आता करत. आता मुली माझ्या
दोघी पण भाजी बनवणार आहे. हा. नाही 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 तुला पण जिरा पाहिजे थोडस. मग थोडस जिरं घातलं वाटून घेतलेलं आहे आणि आता हा थंड होऊ देऊ. आता मी बारीक करणार आहे आणि हर्षा करत आहे तिच्या याची तयारी. तर ही काय काय करणार आहे? दोन कांदे माझ्याकडे नियर अर्धा किलो भाजी आहे. हा तुम्ही अर्धा किलो मीडियम साईजचे कांदे घेतले मी. मीडियम नाही, छोटे ऍक्च्युली. आणि 7-8 कळ्या लसणाच्या, 1 इंच आलं आणि एवढं वाळलेलं खोबरं. आता हेही करत आहे तोपर्यंत माझा मसाला पण झालाय थंड. मी बारीक करून घेते तोपर्यंत. जिरं तुला लागणार आहे ना? ठेवायचं मी सगळं. आता इथे मी गॅसवर हे कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. जाळीवर भाजून घेते सगळं. आलं भांडे नको भरवू आणि परत भांडे भरवले. आमची मम्मी मस्त रागवणार आहे आम्हाला. आणि मी आता दुसऱ्या पॅन मध्ये थोडस तेल घेऊन लसूण आणि जिरं आणि धने. आणि आज मोहन जेवणारच नाही. हा, ही चिकनची भाजी तर करतोय आम्ही सगळ्यांसाठी, पण मी खाणार आहे चिंगडी. कारण ही चिंगडीची तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार आहे. ती सोनल रेसिपीज वरती तुम्हाला बघायला मिळेल, चिंगडीची रेसिपी. तर ती तिथे जाऊन नक्की बघा. कधी टाकेल, कधी अपलोड करेल हे तुम्ही आता सांगू शकणार नाही, पण हा व्हिडिओ येतपर्यंत ती रेसिपी येऊन जाईल. तर तिथे जाऊन नक्की चेक करा. आणि मग मला आवडते झिंगडी, तर मी झिंगडी खाणार आहे आणि हर्षा खाणार आहे चिकन. हे चिकन मी घेईन तर मी याच्यात तेल टाकलं. तू काय काय केलं ते का? हा नाही, कारण अगं तेल जास्त झालं मी आता याच्यात टाकून देते. काय ना. आणि मी आता नियर अबाउट 1 टेबल स्पून धने घेतलेले आहे आणि थोडस अर्धा टेबल स्पून वगैरे हो. आणि मला आता थोडस टेस्ट मध्ये कोथिंबीर टाकायची, त्याच्यामुळे मी कोथिंबीर आणलेली. मम्मीनी भाजी पण धुवून ठेवलेली आहे. मी मसाल्यामध्येच लसूण अद्रक वाटलंय. येस. तर मी आता केटली किती जुनी आहे काय माहिती, किती वर्षापासून तीच आहे. ती 2-3 टेबलस्पून 3-4 टेबलस्पून बसेल तेल. थोडीशी प्रश्न ती. आणि गॅस बंद झालाय तुझा. आता झालंय तेल गरम. मस्त छान काम केलं साहिल, तू गाणं लावलं. तेल जास्त झालं का? मला सॉरी मी मम्मीला विचारते. ए मम्मी तेल बघ अर्धा किलोला होते ना एवढं. नाही मानते मी, पण मग तेल कमी जास्त झालं. ओके सॉरी. हा मसाला मी हे करून घेतलेला आहे. हो त्याची टेस्ट येईल ना. बरोबर. तुम्ही आपापला मसाला वाटा. माझी गॅस मला दिली आहे ही वाली जी विजते, खूपच कमी केली. नाही कमी करते. करता येईल. हा आता कर, आता सांग, आता बोल. आता मम्मी आली.
अरे येता बेटा आले वा 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 माझ्या 2 मुली भाजी बनवत आहेत आता खाऊन बघायची आहे दोघींच्या हातची कशी होते तर मला माहिती आहे मी छान बनवणार आहे तुला काय वाटतं आता ते खाल्ल्यानंतर समजेल आता माझं तुला हेल्प करू शकते करू बिलकुल फक्त माझ्या पोराला बघा मी कांद्याचे भाजून घेतले आता ते दिसतंय का तिथे बारीक करून घेतलं कांदा कोथिंबीर थोडीशी आलं खोबरं भाजून घेतलंय मी सगळं आलं खोबरं भाजून घेतलं आलं पण भाजलं अच्छा आणि लसूण आणि धणे जिरे असे केले बारीक आणि 2 लवंग टाकल्या 2 लवंग आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी आता बारीक करून घेणार आहे आणि इथे बघा माझा पण हा मसाला छान झालेला आहे ऑलमोस्ट माझं पेस्ट झालंय रेडी थोडती दाखव कोथिंबीरमुळे छान हिरवा रंग आलाय पण आम्ही आमचं बनवणार आहे मीठ ये कितना डालेंगे वो देखते हैं डॅडी आलाय ना तिकडे कुठे गेला मम्मी तिखट नाही जास्त का तिखट आहे पहा मोहन इज अ वकील टुडे नाही घेत आणि हे जे मी थोडंसं मिक्सरचं पाणी काढून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्येच घालून घेते माईक चालू आहे माईकची बॅटरी मध्ये मध्ये लो होऊन जाते त्याच्यामुळे मला थोडंसं चेक करावं लागतं कांदा एक छोटा एकदम टाकून माझ्या भाजी थोडं तेल जास्त असतं टाकले ना हे सगळं टाकलं हा तुझा चमचा आहे का हा चमचा कशाला घेतला होता मग एक्स्ट्रा आता मी भाजी इथे ठेवलेली आहे मम्मीने पण कारण तिकडे गेली होती आयुषकडे आयुषला लागलं तर पाणी एक छोटा चमचा हळद 2 3 चमचे तिखट एक जवळपास टीस्पून धने जिरे पावडर चवीनुसार मीठ गरम मसाला मी आधीच टाकते आता हे सगळं छान परतवून घेऊ सगळंच मस्त होणार आणि इकडे मम्मीचं पण काम चालू आहे कारण मम्मीला करायचंय वरण भात त्याच्यानंतर थोड्याशा पोळ्या मम्मी हर्षाची भाजी गाठू का नको म्हणताय आत्ताच घातली म्हणताय नको का एकदा गाठून घेते मी गाठली पण आता याच्यामध्ये काही टाकलं नाही आहे ग बाई थोड़ी मैंने सारे ही बंधन समाने तेरे आज खूप सारे जण आम्ही स्वयंपाक करतोय 4 जणी स्वयंपाक नाही 5 जणी स्वयंपाक करतोय मी हर्षा मम्मी काकू आणि मंदा मोठे ऍक्च्युली कसं आहे ना किचन आहे छोट पण बरं आहे इथे मोबाईल ठेवायला जागा येतं असं छान दिसतं इथून पण इथे लाईटामुळे थोडस रिफ्लेक्शन येत म्हणजे काय म्हणजे अंधार येतो
हा ठीक आहे चालेल. कोणी कोणाला सांगायचं नाही, कोणी फक्त मम्मीला आणि काकूला कदाचित माहिती राहील का कोणती कोणी मांडली. जेन्युअन रिव्ह्यू, ठीक आहे जेन्युअन रिव्ह्यू. तर ह्याच्यामध्ये टाकायचे मला काय, तू कलेजी टाकली. आपण टेस्ट करून आपण ऍडजस्ट करू शकतो ना भाजी. आणि हे अंडे पण आहेत छोटे, तर ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे. मला मम्मीने दिले कलेजी आणि असं काही नाही. मम्मी काय म्हटली, 2 बाजूला ठेवली आणि म्हणे जी तुम्हाला घ्यायची ती घ्या. मग हिनी कलेजीवाली घेतली आणि मला अंडेवाली दिली. जे नॉनव्हेज खाणारे आहे आपल्या चॅनल वरती त्यांना हे कळेल, आणि जे नॉनव्हेज खाणारे नाही आहे, जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी सॉरी, मी कधीतरी व्हेज भाजीचा पण व्हिडिओ असाच बनवेल, है ना, नेक्स्ट टाइम. ही आली आता मोठी आई, जी आम्हाला तू पाहू नको कोणती कोणाची आहे, मग तू रिव्ह्यू बरोबर देशील नाही. तू म्हणशील नाही ही छान आहे, हर्षदची नाही आहे, माझी छान आहे अशी. आणि ज्यांना माझ्या मम्मीला मम्मीनी चुप राहायला, मम्मी चुप राहील. हा, काकूला पण दाखवू नको. हो नाही माहित आहे आम्हाला, कारण तर माहित आहे गंदू माहित होणारच आहे. यांना दोघींना नाही विचारू आपण, माणसांना विचारू. बरोबर, माणसांना इथे येऊन नको देऊ. मी पण बघते जरा माझी भाजी. चमचाच गरम आलाय, त्याच्यातच ठेवला तुम्ही इथे. हो, एक बर्नीतला आहे, एक गोळा. मला घरचा काळा मसाला पाहिजे जो तू बनवते. बर्नीतला वाला. भाजी शिजायची आहे ना अजून? हो शिजायची, काहीच नाही शिजायचं. गॅस एकदम कमी आहे का? नाही ठेव ना ढाकणे, शिजू दे छान. होता तिकडे बसायचं, कमी आहे शिजू द्या. कारण अगूची ही भाजी होतपर्यंत अगस्त्याची जेवणाची वेळ होईल, त्याच्यामुळे मम्मीने कुकर वगैरे लावून दिला आणि पोळ्या पण करून घेईल. आणि आमची बाजूला भाज्या शिजत आहे. तर 3 बर्नरचा गॅस आहे, त्याच्यामुळे तेवढं ठीक. 3 बर्नरचा गॅस आहे, त्याच्यामुळे 2 याच्यावरती भाजी चालली आहे माझी आणि हर्षाची, आणि एकीकडे कुकर चाललाय. आता मम्मी एकाच कुकरवरती म्हणजे एकाच गॅसवरती करेल. कुकर झाल्यानंतर पोळ्या पण त्याच्यावरती करेल. जा चला तिकडे. सगळ्यांनी कोणी चिटिंग नाही करायची, जा. आता इथे ना आम्ही कोणालाच उभं नाही करताय, कारण हे सगळे पातेलं भाजी कारण थोडी थोडी तरी वेगळी आहे, तर ती सगळ्यांना लक्षात येईल म्हणून. तुला आता आमच्या दोन्ही भाज्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत. थोडीशी बघून घेऊ थोड्या वेळात शिजली का, कारण हे माणसानं सगळे चिटिंग करते आमच्या घरचे सगळे जेंट्स. लेडीजला तर ऑलमोस्ट माहितीच आहे की कोणती कोणती भाजी केली ती. तुम्हाला पण मी सगळ्यात शेवटी दाखवेल, काय माहिती दाखवेल. माझ्या काही मैत्रिणी व्हेजिटेरियन आहे, तर माहित नाही हा व्हिडिओ ते बघतील का. फक्त शिजताना तसं पण दाखवणार नाहीये, जेव्हा दाखवेल तेव्हा तुम्ही नका बघू. स्पेशली अर्चना तुझ्यासाठी. मस्त कशी वाटली भाजी? दोन्ही छान आहे ना. आता मला तू सांग की तुला कोणती भाजी आवडली, कोणती आवडली? ही वाली का ही वाली? ही वाली आवडली. ओके, हा बघ. आता रोशन रस्सा नाही केलाय जास्त. चिंगडी पाहिजे का तुला? आता दोन्ही पहिले टेस्ट करेल आणि मग सांगेल रोशन. नाही तू जेवण करून घे वाटलं आरामात. सगळ्यात शेवटी सांगितलं तरी चालते. अच्छा ओके
कोणती ही म्हणजे कोणती? हा 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 अच्छा ओके ठीक आहे बरं ओके ठीक आहे थँक्यू. आता साहिलची टर्न का बरं नंतर त्याला वेळ आहे अजून नाही थोडं त्याला वेळ लागेल बघावं लागेल. आता मम्मी ट्राय करणार आहे भाजी तशी. मम्मीला कोणती आवडली ते सांगशील फक्त एवढं नको सांगू की कोणती कोणी केली पण कोणती छान झाली ती सांगशील. आता मम्मी तू सांग कोणती आवडली तुला माहिती आहे जरी तुला माहिती असेल कोणती कोणाची आहे तरी पण तू फक्त सांग की कोणती तुला आवडली. लाल आवडली मला. दोन्ही छान वाटतं पण सगळ्यात जास्त रेड. तसा मुकाबला बरोबरीचा नाहीये. आतापर्यंतचे वोट्स काय झाले हर्ष सांग. रेडला 3 वोट मिळालेले आहे पण मम्मीचा वोट अजून काउंट करण्यात येणार नाही कारण मम्मी फक्त एक भाजी झालंय जेवण झाल्यानंतर पूर्ण जेवण झालं सांग. दोन वोट रेडला आहे आणि ब्राऊन रेडला एक वोट आहे आणि मेन जो काय म्हणते त्याला वोट आहे जज जो सुप्रीम कोर्टाचा जो जज आहे त्याचा वोट आम्ही हे करणार आहे काय म्हणते त्याला जास्त त्याला कन्सिडर करणार आहे जास्त पॉइंट्स मिळणार आहे तर त्याला वेळ आहे तो आम्हाला 10:30 वाजता मिळणार आहे पप्पाजी आल्यावर. आता हे छोटे छोटे हे डिस्ट्रिक्ट लेवलचे जे जज आहे त्यांनी वोटिंग केलेली आहे. काही बाहेरचे कोर्टाच्या बाहेरचे तशा भाज्या तर दोन्ही पण छान झालेल्या आहे पण मला खरं सांगायचं तर ही लालवाली भाजी आवडली कारण त्याचं तेल असं छान वेगळा वेगळा दिसत आहे आणि ही जी काळीवाली भाजी आहे ती पण छान झाली आहे थोडीशी स्पायसी झाली आहे आणि याचं पाणी वेगळं दिसतंय. तर कोणती कोणी केली आहे ते मला माहिती आहे आणि हर्षाला पण माहिती आहे पण आम्ही रिव्हील करणार नाहीये. तर मला ही आवडली जरी ती हर्षाची असेल तरी पण चालेल तर मला ही आवडलेली आहे. आता मम्मी. लाल तर नेहमीच खातो पण ब्राऊन वाली छान वाटली त्याची नाही हा ब्राऊन मला पण खायला थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे तर ती छान वाटत आहे. पण ब्राऊन मला जास्त चांगली वाटत आहे कारण ब्राऊन स्पायसी आहे पण वेगळी टेस्ट आहे थोडीशी त्याच्यामुळे ब्राऊन. दोन्ही पण छान झाले ब्राऊन छान आहे आणि सगळ्यात चिंगडी चांगली आहे. तसं पाहिलं तर दोन्ही भाज्या नाही का व्यवस्थितच झाल्या आहे. दोन्ही भाज्या मला आवडल्या आहेत ब्राऊन म्हणून नाही लाल म्हणून नाही दोन्ही भाज्या सुंदर झाल्या. तर आज आम्ही पहिल्यांदा तर जे काही बनवलं हर्षा आणि मी तर हे कॉम्पिटिशन आम्ही असंच गंमत म्हणून केलेलं आहे आणि पप्पाजी चेक करणार आहे की कोण छान जेवण बनवते मी का हर्षा. तर आता पप्पाजी सांगणार आहे इथे या 2 भाज्या आहे मम्मी ताटाकडे घे. या 2 भाज्या आहे एक आहे रेड कलरची आणि ही थोडीशी ब्राऊन कलरची आहे. ठीक आहे तर ही रेड आहे आणि ही ब्राऊन आहे कोणती कोणाची आहे ते सांगणार नाहीये तुम्हाला टेस्ट करून सांगायचंय की कोणती छान झाली आहे मग आम्ही रिव्हील करू की कोणती कोणाची आहे ती. ठीक आहे चालेल दोन्ही खा पहिले. वरण बाजूला करू शकता थोडस कारण तुम्हाला पीस नाही काढता येणार.
दोन्ही भाज्या चांगल्या वाटून हो, दोन्ही भाज्या चांगल्या वाटून राहिल्या. दोन्ही छान आहे. विच भाजी इज टेस्टियर? नाही दोन्ही भाज्या छान आहेत. मला कोणती आवडते? तुम्हाला भाज्या चांगल्या आहेत. ही भाजी आवडते. लाल लालच आवडेल, मी काय म्हणतो तर लालच. लालच आवडेल. तुला कोणती आवडली, लाल की ही वाली? तुझी लाल का? हा, तुझी काळी. कन्फ्युज होता म्हटलं ना, हा, आधी दोन्ही छानच आहे, हा, पण ही थोडीशी नवीन वाटते. हा. मी इथे मस्त पैकी भाजी तयार केली, हर्षानी आणि मी. आणि उलट आता आम्ही भांडण नाही करत. आम्ही किती भांडायचो, आम्ही पहिले बोलतच नव्हतो. 4 वर्ष आम्ही बोललोच नाही. तर इथे रेड आहे आणि ब्राऊन आहे. ठीक आहे, आता हे कोणी कोणी केली, दोघांचे पण व्ह्यू सारखे आहे, पण आम्ही दोघांचं काउंट नाही केलं ना, कारण आम्हाला माहिती आहे. तर आमच्या दोघांचा व्ह्यू जे आहे ते काउंट नाही केला आणि अगस्त्याचं नाही केलाय, तो काय सांगणार नाही. मेन जे आहे पप्पाजीचा व्ह्यू होता, तर त्यांना आवडली आहे रेड. तर आता रिव्हील कोण करेल की रेड कोणाची आहे आणि ब्राऊन कोणाची आहे? हा ठीक आहे, आता गेस करा, थोडस गेस करू आपण. ब्राऊन आहे आणि रेड अच्छा, व्हेरी गुड. अजून अजून कोणी गेस? एनीवन गेसिंग? एनीवन गेसिंग? बाबांना विचार आता कोणती? अंदाज सांगायचा. अंदाज. मच्छर. मला सांगा बरोबर. चालू आहे ना व्हिडिओ? हर्षाची हर्षाची कोणती भाजी आहे? रेड. ओके. ब्राऊन सोनरची. इकडे नको मला अशी ना. काकूला विचार, काकूला विचार. रेड सोनलची आहे, ब्राऊन काकूने सांगितलं की रेड जी आहे ती सोनलची आहे. रेड सोनूची आहे आणि ब्राऊन हर्षाची आहे. रेड कोणाची आणि ब्राऊन कोणाची? रेड हर्षाची, हा, ब्राऊन तुझी. ओके, व्हेरी गुड. आणि आता रोशन, कोणती कोणाची आहे? रेड हर्षाची, ब्राऊन तुझी. याचं पण तेच म्हणणं आहे की रेड हर्षाची होती आणि ब्राऊन माझी होती. पण आता आम्ही रिव्हील करणार आहे की रेड होती माझी आणि ब्राऊन होती हर्षाची. तर आता वाजले आहे 11:15 आणि 11 वाजेपर्यंत जेवण करतपर्यंत 11 वाजले. पप्पा उशिरा येतात हॉटेलमधून. त्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली. आता म्हटलं चला या व्हिडिओला आपण एंड पण करूया. आणि हा जो व्हिडिओ होता हा जस्ट फॉर फन होता, तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण, कारण एक एंटरटेनमेंट असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, असं म्हणून हा असा कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आली होती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असे अजून व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर कोणतं सांगितलं का? नाही. तर आणि जिंकलं तसं आम्ही मगाशी व्हिडिओ मध्ये सांगितलंच होतं, पण परत सांगते की तसं आमच्या दोघींमध्ये टाय झालेला आहे, कारण हिला पण 4 वोट्स मिळाले, मला पण 4 वोट्स मिळाले. आणि तसा आम्ही हा जो व्हिडिओ होता तो स्पेशली विजय शांतीसाठी केला होता. असं म्हणलं होतं की आपण हे चॅलेंज करता, तो आमच्या व्हिडिओ केलेला आहे. हा, आणि जिंकलो आम्ही दोघं पण 4 वोट्स मिळाले. हा, पण फक्त आम्ही पप्पांचा वोट कन्सिडर केला म्हणून ही जिंकली. तर पप्पांनी म्हणजे पप्पांचा जो वोट होता तो माझ्या साईडने होता, तर त्यांना माझ्या हातची भाजी आवडली जास्त. ऍक्च्युली दोघांची पण आमची भाजी सारखीच होती, काही त्याच्यात डिफरन्स नव्हता, पण थोडेसे मसाले वगैरे वेगळे असतात त्याच्यामुळे असं वाटतं की थोडी वेगवेगळी आहे. आणि
खरं पाहिलं तर हिच्या भाजीमध्ये गरम मसाले वगैरे पण नव्हते, पण असं वाटत होतं की हिची भाजी एकदम सावजी मसालेदार आहे, पण तसं काही नव्हतं. आणि उलट माझ्या भाजीमध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकले होते, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असालच. तरी पण माझी भाजी असं वाटलं की असे घरगुती भाजी आहे अशी. तर हा आमचा एंटरटेनमेंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अगो बाय 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 बाय.